1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रोहितला कॅश आणि ते माननीय अशोक साहेबांकडून एके उद्योग समूह यांच्याकडून या ठिकाणी हे पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन्स. वरती आपण ट्रान्झॅक्शन करूया. रोहित कॉंग्रॅच्युलेशन्स. एक खास ट्रॉफी आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा. लाईव्ह ट्रान्झॅक्शन दरम्यान चौथ्या सामन्याचा पहिला चेंडू अवैध वाईड बॉल. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी. नक्कीच आपण पुढच्या वेळेस बोलूयात परंतु तुमचं अभिनंदन. ठीक आहे, थँक्यू. मॅन ऑफ मॅच या ठिकाणी आपण बघितलंय. सिद्धार्थ आवाळे यांच्या मात्र 3 षटकाराला या ठिकाणी मिस्टर अँडी यांच्याकडून 3000चं बक्षीस. अवधूत बालसिंग साहेब यांच्याकडून 2000. 3 षटकाराला सिद्धांतच्या 3 षटकाराकरता मात्र 2 वाईड आले. लगातार आले. धावसंख्या असेल 2 आणि नाबाद. चला तर आपण या ठिकाणी मैदानात जाऊया. ओहो, डायरेक्ट थ्रो लागलाय पण सुरक्षित घरामध्ये या ठिकाणी डॉट बॉल. माननीय युवा उद्योजक अक्षय देशमुख साहेब यांचे या ठिकाणी पुनश्च सहर्ष स्वागत करूया. आपल्या स्पर्धेचे सौजन्यकर्ते प्रतीक गायकवाड साहेब यांचे इथे सहर्ष स्वागत. अक्षय जगदाळे साहेब आणि अवधूत बालसिंग साहेब यांच्याकडून उमेश कात्रेच्या लगातार 6 षटकाराला 11000चं बक्षीस रोख आलंय कॅश. राजगड वर्सेस रायगड. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. क्या बात है. ऐतिहासिक नक्कीच या ठिकाणी थोडस स्वरूप या ठिकाणी या सामन्याला. सचिन गायकवाड यांनी 3 विकेट घेतले तर अँडी साहेबांकडून 1000. ओहो, पायाला लागलाय आणि स्टंपवर पण ही पंच म्हणताय की नॉन स्ट्रायकिंग बॅट्समन क्रीज मध्ये आहेत. घरामध्ये सुरक्षित नक्की या ठिकाणी प्रयत्न चांगला यावेळेस परंतु थोडस बॅट बाहेर असती तर कदाचित फलंदाज बाद झाले असते परंतु फलंदाजाला सुद्धा माहित होतं. थर्ड अंपायर या ठिकाणी निश्चितच रिव्ह्यू. शशी सर. यस, मला वाटतं मेन एंडवर या ठिकाणी चेक करायचं आहे. मेन एंड स्ट्रायकिंग एंडवर चेक करायचं आहे. नॉट आउट. स्ट्रायकिंग एंडवर मात्र या ठिकाणी नॉट आउट. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुद्धा नॉट आउट. प्लेयर्सना विनंती असेल, प्लेयर्सना सूचना असेल, आपण स्क्रीन समोर जाऊ नका. एक्स्ट्रा खेळाडू आपण या ठिकाणी यस आपल्या स्पॉटला थांबावं विनंती आहे. तीन धावांना बाद. मिड ऑफला हा ड्राईव्ह, हलका ड्राईव्ह अगदीच हलक्या बॅटने. मात्र मला वाटतं चेंडू टोला लागलाय. नॉट या ठिकाणी नो रन रिझल्ट. सिद्धांत आवाळे यांनी जर 50 धावा पूर्ण केल्या तर 500चं बक्षीस अँडी साहेबांकडून. शॉर्ट मिड विकेटला चाललाय तिथे मात्र मिस्टर एम सिद्धार्थ आवाळे हे जर मैदानात 10 षटक टिकून राहिले तरीही 500चं बक्षीस स्पर्धा प्रमुख मिस्टर अँडी साहेबांकडून, मिस्टर अनिल पोपळे यांच्याकडून. ओहो, पंचांना इन ऍक्शन बघणार आपण आता. डायरेक्ट थ्रो पण लागत नाही. धाव पूर्ण आणि बिमर 1 पे 1 फ्री. दरम्यान निश्चित
2 धावा मिळतील तिथे. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. पुढचा चेंडू फ्री हिट राहील. 5 नाबाद. सिंहगड स्मॅशर्स याच्या आधी मात्र जबरदस्त हवेत उंच लॉंग ऑन रिझन ओव्हर द रफ बाउंड्री लाईनच्या वरून हवाई फायर आणि हा राहिला श्रीमंत भैरवनाथ चषक सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. 6 षटकार जर या ठिकाणी सोमनाथने लावले तर अवधूत पालसिंग साहेबांकडून या ठिकाणी 5,000चं बक्षीस. पुढे सरसावत या ठिकाणी मात्र मिड आणि लेग स्टिकवर असलेला हा लो फ्लुटॉस हलका डिफ्लेक्शन चांगलं फिल्डिंग आणि 1 रन. मैदानामध्ये मात्र या ठिकाणी जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. जोश उत्साह असा मात्र खेळ बघायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चाललंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय म्हणूया. 12 धावा नाबाद. बॅटिंग करताना टीम आहे राजगड रॉयल दरम्यान या ठिकाणी राजगड रायडर्स बॅटिंग करणाऱ्या संघापैकी कुठल्याही बॅट्समननं 6 षटकार 6 चेंडूवर लावले लगातार लावले तर 5,000चं बक्षीस. आणि ते मात्र माननीय अवधूत स्पर्धा प्रमुख अवधूत बालसिंग साहेब आणि मिस्टर युवा नेते अक्षय जगदाळे साहेब यांच्याकडून. 1 षटकानंतर 12. पुढचं षटक षटक नंबर 2 गोलंदाजीसाठी येतील गोलंदाज मनोहर कलमदाने. मास्टर्स क्रिकेट क्लब एंडच्या बाजूनं पॅव्हिलियन एंडच्या बाजूनं ते गोलंदाजी करतील. फारच मोठा वाईड बॉल. पंचांना कुठलीच अडचण आली नाही या चेंडूवरती वाईडची मोहर लावायला. धावसंख्या या ठिकाणी निश्चितच वाढणार आहे 13. दरम्यान हा चेंडू ज्वेष्ठीच्या बराचसा बाहेर. 1 मोर वाईड. धावसंख्या 14 आणि निश्चित नाबाद. सुरुवात वाईड नव्हते. कलमदानी साहेबांना या ठिकाणी आपण गोलंदाजी करताना बघतोय. मनोहर सोमनाथ स्ट्राईकवर. चांगला चेंडू स्वीप करायचा आहे किंवा मला वाटतं या ठिकाणी मिडविकेटला खेचायचे चेंडूला. बॅकफुट वरती शपलून खेळायचं आहे. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळायचं आहे पण डॉट बॉल. 2 वाईड नंतर डॉट बॉल. राईट रॉयल्स पुनश्च गोलंदाज मनोहर कलमदाने. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग चांगली आहे. गुड जॉब. कोण फिल्डर पाहूया. युवा खेळाडू राजगड रायडर्स रायगड रॉयल्स यांच्या दरम्यान सामना. ऑन साइडला चेंडू थोडासा अक्रॉस द लाईन आणि हा फ्लिक. 1 धाव मात्र त्या ठिकाणी होती. धावसंख्या एका घरानं होईल आणि ती निश्चितच 15 नाबाद. सध्या स्ट्राईकवर फलंदाज सोमनाथ तर 16 होते का माफ करा 16. लॉंग ऑन वरून गेलाय आणि दूर वरून गेलाय. इन टू द स्टँड्स गेलाय सोमनाथ. कडक शॉट. बेधडक शॉट. निश्चित भैरवनाथ चषक षटकार. 6 धावांनी धावसंख्या इथे होईल 22. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार.
यस. मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू थोडासा बॅकफूट वरती पुल केलाय. 2-3 क्षेत्ररक्षक तिथं. 4.4 चेंडू मध्ये षटकामध्ये एक 90+ चेस ज्या संघाने केला होता ती टीम नंतर मात्र आपण बघितलं होतं 28 धावा ऑल आउट झालेली होती. आज पुन्हा नव्यानं सुरुवात. मागचं सगळं काही विसरायचंय. नव्या उत्साहानं नव्या जोमानं पुन्हा या ठिकाणी मैदानात उतरलेली टीम आहे. नव्या सामन्यामध्ये आहे आणि या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करायचा मानस आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आक्रमक सुरुवात या ठिकाणी या महेश मांजरे. प्रयत्न चांगला केलाय परंतु चेंडू काय इथे बाउंड्री लाईनच्या आतच आहे. उचलून मात्र या ठिकाणी माघारी केलाय परंतु काय असेल पाहूया. पंचाची चौकशी समिती काम करेल तिकडं. ओव्हर द रोप आहे. षटकार गेलाय. 6 धावा आणि आता मला वाटतं निश्चितच धाव संख्या 29. कालचं मात्र रेकॉर्ड पुढं मागे टाकलंय. 28 ला चेस केलंय. थोडस कालचा जो हा 28 धावाचा अंक होता तो एक पंच तिसऱ्या पंचाकडे आपण जाणार आहे. या ठिकाणी आत्ताची बाउंड्रीवरची फिल्डिंग नाही आहे. ठीक आहे. अच्छा ठीक आहे. मी पुढे बघितलं नाही. असं केलं की आलं. ठीक आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. एकोणतीस धावा आणि कालचं निश्चितच 28 धावा. आपण चर्चा करत होतो की तो आकडा पार केलाय. थोडासा कालच्या दिवसासाठी 28 हा आकडा मनहूस राहिलाय. उमेश मधने पहिल्या चेंडूला भिरकावलंय. ओ अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण. इकडे मात्र मिस्टर महेश मांजरे. क्या बात है. यम यम. बंदे में बहुत दम. अप्रतिम चेंडू रोख त्या ठिकाणी. आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा तुम्हाला असे एफर्ट ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने एफर्ट्स द्यावे लागतात. मागं काय झालंय, काल काय झालंय, पाठीमागं काय झालंय, सकाळी काय झालंय हे सगळं विसरून तुम्हाला करावं लागतं. पुढे जावं लागतं. जाऊया पुढे. स्ट्राईक वर बॅट्समन आपण बघतोय. मिस्टर सोमनाथ पुनश्च एकदा. आणखीन एक जबरदस्त शॉट या ठिकाणी. स्कोरिंग शॉट. 4 रन्स बाउंड्री पार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक षटकदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार.
6 षटकार मात्र या ठिकाणी निश्चित मारले फलंदाजाने. तर अवधूत बालसिंग आणि अक्षय जगदाळे यांच्याकडून 5,000चं पारितोषिक त्या ठिकाणी. कुठल्याही फलंदाजानं 6 षटकार मारले तर बक्षीस. राजगड यस, या इनिंगच्या प्रत्येक फलंदाजासाठी त्या ठिकाणी हे बक्षीस असतील आणि त्याचबरोबर आणखी वैयक्तिक काही पारितोषिक. मात्र आता 37 नाबाद 2.4 नंतर अशी स्थिती. थोडस अजून करेक्शन करूया. थोडस थांबूया, जरा स्कोर अपडेट घेऊया. एकोणचाळीस धावा सध्या धावफलकावरती नाबाद आणि आता पुढे खेळ चालू करूया. स्वप्नील बाळा गायकवाड आणि अजिंक्य टेळेकर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण करूया. दरम्यान काही धावा पुनश्च एकदा. 41 3 षटकांनंतर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. चला या ठिकाणी रायगड थोडीशी घाई करूया. रायगड रॉयल्स गोलंदाजीला कोण येईल पाहूया. मात्र 3 षटकानंतर या ठिकाणी पाणी ब्रेक जर निश्चित त्या ठिकाणी आवश्यकता नसेल तर आपण घेऊ शकत नाहीये. अमोल शिरसाट गोलंदाजी या ठिकाणी दिसतील. यापूर्वी उमेश आणि मनोहरनं 1-1 षटक टाकले. अनुक्रमे 12 आणि 17 धावा दोघांनी निश्चित आपल्या एकेका षटकामध्ये दिलेले आहे. तर सिद्धांत 5 चेंडूवरती 9, सोमनाथ गावडे 14 चेंडूवरती 27, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू या ठिकाणी थोडासा उजव्याष्टीच्या काहीसा बाहेर आणि डॉट बॉल राहिलाय. सिद्धार्थ आव्हाळे यांनी 50 धावा पूर्ण केल्या तर 500. ते जर 10 वर या ठिकाणी बॅटिंग केली तरी 500 मिस्टर अँडी साहेब यांच्याकडून. आणि राजगडच्या गोरख शेठ पवार साहेब यांच्याकडूनही 500. कशासाठी? 10 वर टिकले की 50 रन केले याच्या दोन्हीसाठी पण 500 गोरख शेठजी. आणि अँडी साहेब यांच्याकडून सिद्धांत आवाळेस यांच्याकरता मात्र बक्षीस 50 धावा लावा 500 किंवा तुम्ही 10 षटकं टिकून राहा तरी 500. आणि अवधूत बालसिंग साहेब आणि अक्षय जगदाळे साहेब यांच्याकडून मात्र इथे व्हाईट बॉल. तर या दोघांकडून कुठल्याही फलंदाजानं राजगड 11च्या इथे जर 6 षटकार लगातार लावले तर 5,000. त्रेचाळीस नाबाद अशी स्थिती सध्या 3.2 नंतर. लॉंग क्षेत्रामध्ये टप्प्यानंतर चेंडू वेशीवरून गेला. या ठिकाणी डोक्यावरून गेला, सीमा पार झाला ना. या ठिकाणी चौका अडवता आला ना कॅच घेता आला. दोन्ही मध्ये या ठिकाणी असफलता. लॉंग पार बैरवना चषक चौकार. 47 नाबाद. सोमनाथ गावडे 15 चेंडू 31. सुंदर सुरुवात करून दिलेली आहे या ठिकाणी राजगड रायडर्स या संघाला. ओव्हर चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू करारा प्रहार. हा पॉलिक कनेक्शन पूर्ण जोर लावता आला, पूर्ण ताकद क्रिएट करता आली. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह
षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. 53 बाद. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स या अर्धशतकाचं. राजगड रायडर्स. शॉट ऑफ लेंथ, हाफ ट्रॅकर उजव्या स्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांनी वाईट दिलाय परंतु फलंदाजानं सोडून दिलाय. महेश बाबू गायकवाड यांच्याकडून जर इथे हायेस्ट टोटल लावला राजगड रायडर्सनं तर 500चं बक्षीस. लॉंगॉनच्या दिशेला आडव्या बॅटनं मारला, तसं क्रॉस बॅट म्हणूया, आणि मास्टर्स क्रिकेट क्लबच्या पॅलविनवर षटकार. महेश बाबू गायकवाड यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला महेश बाबू यांच्याकडून प्रत्येक षटकाराला सोमनाथ यांच्या 501चं बक्षीस. सोमनाथ गावडे. बक्षीसच बक्षीस. 17 चेंडू 43 वरती नाबाद. अफलातून इनिंग्ज. आजची मात्र सर्वात फास्टेस्ट 50 होईल काय असं, किंवा सर्वात फास्टेस्ट 50 पैकी ही 50 असेल का बघूया. 43 धावा 17 चेंडू मध्ये, 60 नाबाद. चौथं षटक या ठिकाणी मात्र सुरू असताना प्रत्येक गोलंदाजाला निश्चित पिस्स काढणारी फलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये फलंदाजांनी या दोन्ही पण एक चौताळलेली फलंदाजी आहे, रागीट फलंदाजी आहे. कालचा मला वाटतं हा 28 धावात आउट झाल्याचा काहीसा राग असेल. उजव्या स्टिकच्या बाहेर उसळता चेंडू. पंच म्हटले यावेळेस निश्चित जितू सर या ठिकाणी स्क्वेअर पंच हाईट चेक करायची चेंडूची उंची असं म्हणताय, आणि तिसऱ्या पंचाकडे धाव घेतलेली आहे. घायल शेर का वार ज्याला म्हणतो ना आपण, तो काहीच आपल्याला बघायला मिळतोय. काल निश्चित जखमी झालेला हा वाघ आहे. वाईड निश्चित हा चेंडू 1 बाउन्स. यस, इथं दिला गेलाय, नो बॉल असेल. दरम्यान या ठिकाणी सोमनाथ गावडे यांनी जर शतक केलं तर अक्षय देशमुख आणि अवधूत बालसिंग साहेब यांच्याकडून 5000चं बक्षीस. काय झालं पाहूया या ठिकाणी. दरम्यान नो बॉल वरती चेंडू स्टंपवर लागलाय, बॅटला लागून, पण धाव मिळणार आहे कारण फ्री हिट. मागील चेंडू नो बॉल, त्याचा फायदा या ठिकाणी या चेंडूवर मिळालाय. 4 षटकं संपली, 62 धावा नाबाद या ठिकाणी. सिद्धांत 7 चेंडू 10 वर, तर सोमनाथ गावडे 19 चेंडू 44 धावांवर, आणि स्ट्राईक पुढच्या चेंडूवर त्यांच्याकडेच राहणार आहे. अमोल 1 षटक 21 धावा खर्च केल्या. उमेश 1 षटक 12 धावा खर्च केल्या. करंट रन रेट 15.50. आणि निश्चित आता या ठिकाणी बक्षीस पण आलंय. जर हायएस्ट टोटल लावला आपल्या स्पर्धेचा या संघानं, महेश बाबूंकडून या ठिकाणी बक्षीस आहे 500 रुपयाचं. 1,500चं बक्षीस या ठिकाणी असेल. महेश बाबूकडून या ठिकाणी हे बक्षीस असेल. धावा मात्र 62 आहे नाबाद. हायएस्ट टोटल मला वाटतं 147 आहे आपल्या स्पर्धेचा. 147. शिवनेरी स्मॅशर्स यांचा मात्र 147चा टोटल हायएस्ट स्कोर आहे. बघा तो मोडला जाईल का इथं, पॉसिबिलिटी आहे कारण 155 प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय. 150+ लावायची ही संधी चांगली आहे या संघाकडे. क्रिकेटचा खेळ या ठिकाणी प्रत्येकावर येते वाईट वेळ, कधी चांगली तर वाईट. क्रिकेटच्या खेळामध्ये उन्हाळे पावसाळे बरेचसे बघावं लागतात, आपल्याला माहिती आहे. माने आमचे शुभम भैया उंद्रे साहेब यांचं इथे सहर्ष स्वागत करूया. आणि मगाच्या सामन्याचे स्टार
मगाचा सामना ज्यांनी या ठिकाणी अगदी टीम हारते की काय असं वाटत होतं, तेव्हा समोरच्या संघानं चावलेला घास त्या ठिकाणी त्यांना गिळू दिला नाही, घशातून बाहेर काढला मिस्टर शुभम. तर सोमनाथ चितोळे यांनी मात्र एक चेंडू षटकार गरजेचा असताना वाईडिश लॉंगॉनवरून मारलेला षटकार सर्वांच्या डोक्यात, सर्वांच्या नजरेत, सर्वांच्या मनात आणि स्मृतीत अनेक दिवस राहणार आहे. सोमनाथ चितोळे 1 चेंडू आणि 6 धावाचा. हवे चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली होते. ओ हो, आली संधी वाया गेली. देवाला द्यायला पदर नाही घ्यायला, आणि यालाच म्हणायचं निश्चित दुष्काळात 13वा महिना. अगोदरच समोरची जोडी बाद होता होई नाही, ही जोडी धावा बनवताना रौद्र रूप काहीस दाखवत आहे. खोऱ्यानं धावा गोळा करत आहे, धावांचा पाऊस पडत आहे आणि त्यात जीवदान. एसटी रक्षकाला हे मात्र नक्कीच बहुधा संघ मालक अजय आबा नाराज असतील, स्वतःवर नाराज असतील, या ठिकाणी वैयक्तिक आपल्यावर स्वतःचाच राग येत असेल इथे. 63 ना बाद. पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला मारायचा प्रयत्न, इकडे मिस टायमिंग होता परंतु दूर लॉंग ऑफ फिल्डर कडून पासून होता. दुसरी धाव मिळणार आहे. दोन्ही खेळाडू भरधाव. कालचं मात्र या ठिकाणी अपयश आहे ते 500 रुपये या ठिकाणी सिद्धांत आव्हाळे 10 ओव्हर खेळले तर अँडी साहेबांकडून, तसंच त्यांनी अर्धशतक लावलं तरीही 500चं बक्षीस आहे. ऑन ड्राईव्ह आहे, लॉंग ऑन क्षेत्रात आहे. सामन्याचा आनंद घेत आहेत, बक्षिसं लावली जात आहेत. सकाळी ज्यांनी 3रा सामना जिंकलाय अशी टीम प्रतापगड पॉवर, कॅप्टन अँडी या ठिकाणी जाम खुश असतील, कारण कॅप्टन अँडी यांनी जबरदस्त कामगिरी सकाळच्या सामन्यात केली. सामना वीर ठरलेली आहे. आपलातून गोलंदाजी कंडिशनचा पुरा फायदा उचलला आणि संघ मालक सुद्धा जाम खुश आहेत, मिस्टर गोरख शेठ. तर यास प्रतापगड पॉवर बॅट जवळून गेला. अपील महेश मांजरे यम यम. काल जबरदस्त कामगिरी केलेली आहे ॲज अ बॉलर, आज फिल्डर म्हणून अप्रतिम कामगिरी केलेली आहे. आणि एक योद्धा खेळाडू आहे, दृढ निश्चय असतो, एक संकल्प घेऊन उतरतो हा खेळाडू मैदानात. मला आज काहीतरी करायचंय, मेरे खून के लहू को आज जलाना है, दुनिया को कुछ करके दिखाना है. सिद्धांत परत स्ट्राईकवर. 10 चेंडूवर 14. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन, विकेट. यम यम यांच्याकरता विकेट. यस, दृढ निश्चय, दृढ़ संकल्प. भाई उड़ान जो है ना हौसले से होती है, पंखों का काम उतना ज्यादा नहीं होता. 67 नाबाद, परंतु आता 67 एक गडी बाद असं म्हणावं लागेल. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा. थँक्यू डीजे. 67 एक गडी बाद. आणि 5 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पाहूया नवीन बॅट्समन कोण येईल. सोमनाथ गावडे यांना साथ द्यायला, मात्र सोमनाथ गावडे एका बाजूनं धावांचा पाऊस पाडताना उमेश कात्रे आपल्या स्पर्धेचा मला वाटतं वैयक्तिक सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आहे. 74-73 धावाची जबरदस्त इनिंग त्यांच्या बॅटमधून आलेली आहे. त्यांनी सुद्धा विसरला असेल कालचा सामना एक वाईट स्वप्न होतं म्हणून केव्हाच डिलीट मारला असेल. आज नव्याने सुरुवात करायची आहे आणि माणसाकडे बघा, निश्चित
विसरून जाण्याची एक मोठी शक्ती आहे आणि म्हणूनच माणूस जगू शकतो, पुढे जाऊ शकतो. सचिन गायकवाड गोलंदाज. हवे चेंडू तिथे क्षेत्ररक्षक परंतु दूर होते. एक धाव मिळाली. चेंडूनं मात्र टप्पा जमिनीवर घेतला कव्हर रिझन मध्ये. पाहूया त्या ठिकाणी धावा मिळाल्या बहुधा 2. तर उमेश कात्रेंच्या प्रत्येक षटकाराला अजिंक्य टिळेकर आणि स्वप्नील बाळा गायकवाड यांच्याकडून 500चं बक्षीस, प्रति षटकाराला 500चं बक्षीस मिस्टर उमेश कात्रे. परंतु उमेश मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला दिसतंय पहा. 69 एक गडी बाद अशी स्थिती आहे. सोमनाथ गावडे पुन्हा स्ट्राईक वर. उमेश कात्रेंच्या प्रत्येक या ठिकाणी इथं काय तर विकेट चाललाय. कॅच मात्र पाठीमागं पकडला गेला आणि आता उमेश कात्रेच्या साठी बक्षीस आलंय. जर उमेशने लगातार 6 षटकार खेचले तर अक्षय जगदाळे आणि अवधूत भालसिंग यांच्याकडून मात्र 5-5 प्रमाणे 10,000. दोघांकडून प्रत्येकी 5-5. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झुपुक झापुक झुपुक वाजत राहतय ग दिलात. झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतय ग दिलात. झापुक झुपुक. थँक्यू विजय. दरम्यान शतकासाठी बक्षीस आलं होतं ते मात्र जाग्याला राहिलेलं आहे. 50 पूर्ण करायला बक्षीस होतं तेही जाग्याला राहिले. पण 10 षटकं पूर्ण खेळायसाठी बक्षीस होतं ते पण जाग्याला राहिलंय कारण या ठिकाणी बाद झालेले मिस्टर सोमनाथ गावडे. सोमनाथ गावडेंची जागा घ्यायला कोण येईल पाहूया. सचिनला मात्र या ठिकाणी विकेट आहे. नवीन बॅट्समन स्ट्राईक वर. सौरभ उर्फ सोन्या आवाळे. सौरभ उर्फ सोन्या. सोन्या नक्कीच एक स्टार खेळाडू आहे. मोठमोठ्या इनिंग्स त्याच्या बॅटमधून आपण बघितलेल्या आहे. पाहूया मिस्टर सोन्या ताजा करेल का आठवणी जुन्या. मात्र स्ट्राईक वर मिस्टर उमेश कात्रे. सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आपल्या स्पर्धेचा एका इनिंग्स मध्ये. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरर, रन मेकर. लो फुल टॉस मिडल आणि ऑफवर. तसा ऑफवर होता. ऑन ड्राईव्ह केला एक क्रॉस द लाईन. पहिली धाव या ठिकाणी उमेश यांच्या करता. सचिन 1.4 नंतर 16 धावा आणि एक गडी बाद केलाय. 9.7चा इकॉनॉमिकल रन रेट त्यांचा. काय झालंय पाहूया या ठिकाणी कुठं लागलाय. दोन्ही पंच या ठिकाणी अनमूड आहेत. ओहो यस. आता मात्र दोघांमध्ये कम्युनिकेशन झालंय आणि हा कॅच आहे. वेल कॅच आहे. कॅरी झालाय असं म्हणणं आहे आणि मेन पंचांनी आता बोट हवेत उंचवलंय. बाद मिस्टर सौरभ आवाळे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतय ग दिलात. झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतय ग दिलात. झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतय ग. 71 धावा 3 गडी बाद. 5.5 नंतर उमेशला साथ द्यायला पाहूया अजून कोण येतंय. नवीन कोण असेल क्रमांक 5 वर बॅटिंगला. विकी नवीन बॅट्समन. विकास फुल टॉस वर शॉट झकास पण तेवढीच चांगली फिल्डिंग आहे खास. डायरेक्ट थ्रो. आत्ता डिफ्लेक्शन झालं चेंडू या ठिकाणी. थोडासा निषेध वाडिश लॉंगॉन एरियात गेला. तिकडे लॉंगॉन एरियात माघारी येईल पण एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात. पंच या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउट
अखेरकार काय झाले ते बघूया म्हणताय. तिसऱ्या पंचांना विचारूया, तिसऱ्या पंचांकडे जाऊया. नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा थ्रो आपल्याला चेक करायचं आहे. 6 षटकानंतर पाणी ब्रेक असेल. चला पाणी ब्रेक घेऊया. आवश्यक नाहीये बहुधा. चला ठीक आहे. विकास आणि उमेशची जोडी या ठिकाणी मैदानात आहे. पाहूया. मेन पंचाची शंका होती. शंका त्या ठिकाणी निरसन होतंय का किंवा निरसन व्हायचा प्रयत्न असेल. निरसन करायचा, शंका निरसन करायचा प्रयत्न. 71 वरती 3 सद्यस्थिती आहे. हा चेंडू पेंडिंग. थ्रो मात्र जबरदस्त होता. इकडे आपण बघितलं होतं एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग उत्तम होती. बाउंड्रीवरून फिल्डिंग मनोहर यांनी. गोलंदाजाकडे टाकलेला थ्रो होता. नॉट आउट झाला सेफ बॅट्समन, परंतु प्रयत्न अप्रतिम होता. प्रयत्न दर्जेदार होता. राजगड रायडर्स दोन धावा त्या ठिकाणी मिळाल्या. मगाच्या चेंडूवर आता 7व्या षटकाची सुरुवात झाली आहे. पंच्याहत्तर 3 गडी बाद. 6.2 नंतर प्रोजेक्टेड स्कोर मात्र या ठिकाणी अवरेज कमी आलाय. मग कमी दाखवतोय नक्की. वाईड बॉल. जितू सर मेन पंच. अंतिम सामना आजच्या तिसऱ्या दिवसाचा. राहुल गायकवाड साहेब, RJ फोटोग्राफी, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया महेश बाबू. वेलकम RJ फोटोग्राफी मालक. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. पुन्हा पंचाच्या हात बाहेर आहे. वाईड सिग्नल येतोय. गोलंदाजी करताना महेश मांजरे. वाईटचा रिव्ह्यू जरा बघूया. 1.2 षटकाची गोलंदाजी यापूर्वी झाली आहे. 1 विकेट घेतलाय महेश मांजरे. कालही सफल, आजही उत्कृष्ट. ऑन फील्ड पण आणि निश्चित गोलंदाजी करताना पण. तसं पाहिलं तर ज्या दिवशी मॅच असते त्या दिवशी हा पट्टा काहीच खात नाही. टोटली एम्प्टी स्टमक मैदानामध्ये खेळत असतो. एनर्जी करता हलकंसं काही ज्यूस वगैरे, अन्यथा काहीच नाही. बरेच खेळाडू या ठिकाणी अशा प्रकारे असतात. काही आपापल्या पद्धतीनं स्वतःला मैदानामध्ये घेऊन जात असतात. कुणी तिसरे पंच सध्या चालली त्यांची या ठिकाणी थोडीशी चौकशी. परंतु धकधक मोमेंट या ठिकाणी असेल निश्चितच. अगदी धाकधूक मोमेंट. तर पाहूया या ठिकाणी कसं होतंय. ये चीज और भी डरावनी हो सकती है. आधीच घाबरून गेलेले बॅट्समन असतात. हा चेंडू पेंडिंग आहे. याच्यात आपण बघितलं तर उमेश चला इथे अंपायर्स कॉल द्या. रिव्ह्यू तुमचा तसाच राहील आहे. दोन्ही अँगलला अडथळे आहेत. दोन्ही अँगल अडथळे आहेत. हे जज करणं मुश्किल जात आहे. त्यामुळं रिव्ह्यू कंटिन्यू. अंपायर्स कॉल राहील. 77 अपी स्क्वेअर कट. डीप कव्हर आणि बॅकफुट पॉइंट एरिया. कडकदार प्रहार मार दिया आणि इथं मात्र चौका
अर्जित किया म्हणूया. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. ओहो ओहो महेश मांजरे यम यम बाई बंदे में दम. शॅडो प्लस या ठिकाणी जोर बैठक पण यस. चलिए भाई एक मेहरबान है आप पे. हर कोई मेहरबान है आणि आपकी मेहनत भी आहे. आपली मेहनत मात्र रंग सध्या आणते यार. मेहनतीशिवाय पर्याय नाही. महेश मांजरे यांनी कष्ट घेतले इथे, नक्कीच कष्ट घेतले आणि कष्टानं फळ मिळतं ना तेव्हाच इतका आनंद होतो. जेव्हा कष्ट तुमचं सफल ठरतं तेव्हा एवढा आनंद होतो. क्लीन बोल्ड केलं त्या ठिकाणी बॅट्समनला. बॅट्समन बाद उमेश कात्रे सारखा फलंदाज या ठिकाणी क्लीन बोल्ड झालाय आणि अप्रतिम कामगिरी, जबरदस्त कामगिरी. यस खुश आहे. अजित मदने यांच्याकडून मात्र मिस्टर यम यम यांना 1000चं बक्षीस 1000 रुपीज. लिडिंग फ्रॉम द फ्रंट योद्धा खेळाडू आहे. निश्चित मैदानात जेव्हा पण उतरतो जिंकण्यासाठी उतरतो, जिद्दीने उतरतो. असंच उतरायचं म्हणून उतरत नाहीये. ही खासियत आहे या खेळाडूची. प्रवीण कुठे नवीन बॅट्समन. उमेश यांची विकेट गेल्यानंतर टीम पुन्हा एकदा थोडस आता परत बॅकफूट वरती परत एकदा थोडस घसरगुंडी उडेल का बघूया. एक वेळ अशी होती 155-150 प्लस टीम जाईल असं वाटलं होतं, 50-55 करेल असं वाटलं होतं. परंतु आता निश्चित तसं चिन्ह दिसत नाही. परंतु खेळ आहे सांगता पण येत नाही. आज आता हे तर परत ते लगेच बघायला मिळतं आपल्याला. उजव्या एसटीच्या बाहेर आहे. पंच या ठिकाणी नक्कीच स्टेडी आहेत. अर्थात हा चेंडू मात्र स्मूथली एसटी रक्षकाच्या दिशेने गेलाय आणि लिगली गेलाय. प्रवीण कुटे. परंतु जबरदस्त गोलंदाजी विश्लेषण. पुन्हा लेग मिडल वरती ऑर्किंग लेंथ लो फ्लुटस म्हणून डिप्ले केला ऑन साइडला तिरक्या बॅटनं. आत्ता गडबड गोंधळ घोटाळा. अजून एक फलंदाज बाद झाला. मैदानात आत्महत्या. फलंदाजाची क्रिकेट मधली आत्महत्या. ओहो बघता बघता या ठिकाणी प्रचंड घसरगुंडी. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर प्रशांत मदने यांची बळीची टाळी. 7 षटकानंतर 82 गडी बाद. मला वाटतं बॅटिंग पॉवर प्ले शिल्लक असेल आहे तो निश्चितच बॅटिंग साइडचा अर्थात राजगड रायडर्स या संघाचा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. दरम्यान नवीन बॅट्समन मिस्टर पप्पू. परंतु बघा दोन्ही टीमची जर आपण आतापर्यंतच्या प्रवासाची जर तुलना केली तर दोन्ही टीम सारख्याच आहे. यांनी मात्र त्यांना त्यांचं दुःख सांगावं तर त्यांनी यांचं दुःख सांगावं अशी परिस्थिती. 2 खेळलेले सामने, 1 हारलेला आहे, 1 जिंकलेला आहे. 1 पराभव 1 विजय. दोघांची कहाणी सारखी. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी मात्र घेतला जाणार. षटक क्रमांक 8 रायगड. पहिल्यांदा मात्र निश्चितच टॉस जिंकून बॉलिंग निवडलेली आहे. दोन्ही टीमची कहाणी सारखी. जसजशी स्पर्धा पुढे चालली तसतसं इंटरेस्टिंग. चला इथं मला वाटतं महेश बाबूंनी क्लिअरेशन दिलंय. काही कनेक्शन डायरेक्ट करून निशांत येत आहेत म्हटले. निशांत पलांडे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. मनोहरचा चेंडू अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी डॉट बॉल राहिलाय. थोडस या ठिकाणी काळजात दस झालं होतं चाहत्यांच्या आणि ते मात्र राजगड रायडरच्या. हा चेंडू काय करामत गेला कळलं नाही. प्रवीण कुठे स्ट्राईक वरती. 3 चेंडूवरती 1 धाव.
लॉफ्टेड शॉट उचलून मारलाय. लो फुलटॉस वर बॉस. फिल्डिंग साईडचा पुरा लॉस. शॉट झकास. कडक प्रहार. भैरवनाथ चषक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. नाही. 88 5 गडी बाद आणि प्रवीण नानाच्या प्रत्येक षटकाराला महेश बाबूंकडून 501 रुपयाचं बक्षीस आलंय. महेश नाना एकदा होऊन जाऊ द्या धिंगाणा. बजाना और गाना एक साथ. महेश नाना या ठिकाणी मात्र तयार षटकारानं आपलं खातं खोललंय. तसं साधा नाही ऑलरेडी खातं खोललेलं होतं. महेश नाना ऑन ड्राईव्ह आहे. तिकडे मात्र एक धाव दुसरी मिळेल काय? मिळालेली आहे. प्रवीण नाना माफ करा मला मगाशी काही महेश उल्लेख केला मी. प्रवीण नाना कुठे? 90 5 गडी बाद 7.5 षटक. पुढील चेंडू मनोहर. उंच मारलाय. लॉफ्टेड शॉट. उंच पण दुरी कमी आहे आणि सरळ या ठिकाणी विकेटची हमी आहे. कॅच पकडली निश्चितच देटाळी. ती मात्र विकेट वाली आणि दत्तानी पकडलेला कॅच. 90 6 गडी बाद 7.4 नंतर. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. चला तर रोखला या ठिकाणी प्रवीण नानाच्या बॅटिंगचा धिंगाणा आणि मनोहर यांना पहिली विकेट मिळालेली आहे. थोडस महागडं ठरले होते. 1.4 मध्ये त्यांनी 25 धावा खर्च केल्या. दरम्यान नवीन बॅट्समन मिस्टर स्वप्नील आणि त्यांनी जर या ठिकाणी 3 षटकार लगातार मारले तर 1000 बक्षीस अँडी साहेब यांच्याकडून. स्वप्नील द कॅप्टन. मग असे म्हटले आपलं काम आहे गोलंदाजी करायचं, विकेट घ्यायचं, मिळाली तर बॅटिंग करायची, नाहीतर आपण बॉलर आहेच. तर आता मात्र या ठिकाणी त्यांना बॅटिंगला संधी मिळाली. कॅप्टन स्वप्नील 3 षटकार मिळतील 1000 मिस्टर अँडी पोपळे यांच्याकडून. कॅप्टन ऑफ प्रतापगड पवार. दरम्यान षटकार का नाही परंतु पहिली धाव या ठिकाणी आलेली आहे स्वप्नील उंद्रे यांच्या खात्यात. अशी तात्या गायकवाड साहेबांचं आगमन इथं झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आशिष तात्यांचं सहर्ष स्वागत. येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत सत्कार करायला आपण कमी पडत नाही. या ठिकाणी महेश बाबू असतातच, तेजस असतातच, अशोक साहेब असतातच, तसंच माननीय अँडी साहेब पण असतातच. 90 वरती 6 थांबलेला स्कोर आहे. 91 झाला असेल का? 91 झाला असेल स्कोर. पाहूया. 8वं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. ड्राईव्ह केला चेंडू इकडे आणि धावा मिळतील तिथे. पळून पूर्ण काही धावा केल्या. 2 धावांचा सीन. 93 उमेश गोलंदाजीची धुरा वाहताना दिसत आहे. कॅप्टन स्वप्नील स्ट्राईकवर. कडक शॉट. कॅप्टनचा फटका. मोठा फटका. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बाउंड्री पार. श्रीमंत भैरवनाथ चषक. कॅप्टन स्वप्नील यांचा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेटकदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. वेळोवेळी आपल्या सौजन्यकर्त्यांचे मग हर तऱ्हेचे स्पॉन्सर्स त्यांचे मात्र नक्कीच आपण या ठिकाणी ऍड्स बघतोय, ऐकतोय. गॅप मिळेल काय? मिळालाय. महेश मांजरेंनी जीव तोड कोशिश केली
पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा मात्र चेंडू आता बाउंड्री पार गेलाय. भैरवनाथ चषक चौकार आलाय. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. 101 6 गडी बाद आणि 9व्या षटकाचे 3 चेंडू बाकी. उलटा शॉट. आज मात्र हात लावल त्याचे सोने. कॅप्टन के बन गए यहाँ पर सारे दीवाने. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. आत्ताच्या चौकारासाठी मात्र स्वप्नील यांना मिस्टर महेश बाबूंकडून 500चं बक्षीस. उलटा शॉट 4 धावा त्या ठिकाणी. काय जबरदस्त एफर्ट. हात लावल त्याचे सोने. कॅप्टनची सध्या चांदी आहे. पाची बोट मात्र या ठिकाणी तूप साखरेमध्ये. सुंदर प्रयत्न. हेलिकॉप्टर परंतु महेश मांजरे हा मात्र एक जबरदस्त चित्ता आहे. वाघ आहे. वाघानं निश्चितच एरवी वाघाला जाळी लावली जाते परंतु इथं वाघानं जाळी लावली होती. पकडले स्वप्नील. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. 6 चेंडूत 15 धावा स्वप्नील करून बाद झालाय. एकूण 105 आणि 7 गडी बाद. 9व्या षटकाचा 1 चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅट्समन गणेश सरतापे नवीन बॅट्समन. विकेट मात्र या ठिकाणी 7 आणि चेंडू सुद्धा शिल्लक 7. विकेट शिल्लक 3 पडल्यात 7. पाहूया इथे ओव्हर लेग स्टिक गेला चेंडू. सरतापे साहेबांना हा चेंडू कळला नाहीये. डॉट बॉल. 9 षटकाचा खेळ संपला. 105 धावा 7 गडी बाद. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. 105 7 गडी बाद. चला शेवटच्या षटकाला सुरुवात करूया. अटक मटक चवळी चटक. कोण घेऊन येणार शेवटचं षटक? रायगड रॉयल्स. अमोल शिरसाट गोलंदाजी मार्कवरती अगदी तयार. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. उत्साहात उतावळ्यात कधी मी या ठिकाणी या षटकाला सुरुवात करतोय. अमोलने यापूर्वी 1 षटक टाकले आणि 1 षटक टाकून पाहूया. तो दरम्यान 105 7 गडी बाद. थोडासा शॉट ऑफ लेंथ उजव्या स्टिच्या बाहेर परंतु चांगला टप्पा होता. योग्य उंचीवर चेंडू होता. बॅकफुट वरती हा चेंडू कट करणं स्क्वेअर कट करणं थोडं सोपं नव्हतं. डॉट बॉल राहिलाय. 5 चेंडू शिल्लक. बॅकफुट पॉइंट गली रिझनच्या दरम्यान. गली रिझन इथे मात्र मैदानामध्ये या ठिकाणी गणेश सरतापे आणि त्यांच्या प्रत्येक षटकाराला अँडी साहेबांकडून 500चं बक्षीस. कट करायचा आहे. बॅकफुट पॉइंट कव्हर एरिया. कव्हर म्हणूया. कव्हर बाउंड्री पार. चेंडू होता पुढं. खेळाडू होता माग. जबरदस्त रेस पण चेंडूने जिंकलेली रेस. श्रीमंत वैरवणाच्या चौका. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौका. 110 7 गडी बाद. 9.3 नंतर गणेश परत स्ट्राईकवर. गणेश सरतापे जियास हवेतला टकताय. पाहूया पकडले जातील काही. नाही सुटलाय. कॅच मात्र ड्रॉप. GS ला जीवनदान.
तिसऱ्या पंचाकडे जायचं. या ठिकाणी नो बॉल चेक करायचंय. पाहूया तिसरे पंच. परंतु राजगड रॉयल्सनं समाधानकारक धावसंख्या लावली. प्लॅन केलेला या ठिकाणी सफल आहे. परंतु वाटलं होतं 150च्या आसपास टीम जाईल. एक नवीन रेकॉर्ड होईल, हायेस्ट टोटल होईल. दरम्यान भीमर या ठिकाणी नक्कीच चेक केला जातोय. तर त्याची निश्चित आहे की डेफिनेशन असते. चला, हा मात्र रेग्युलर डिलिव्हरी, हा मात्र लिगल बॉल. डॉट बॉल म्हणूया. 110 गडी बाद थांबलेला स्कोर. आणि डेफिनेशन जर भीमरचं पाहिलं तर फुलटॉस असलेला चेंडू, टप्पा न पडलेला चेंडू, 28 इंच जी पेक्षा जास्त किंचित उंची असते ती स्टंपची, त्याच्यावरून जायला पाहिजे स्टंपला न लागता, तर तो भीमर असतो. भीमरचं डेफिनेशन नो बॉल. पुराण्या पुस्तकामध्ये 24 नंबरचा नो बॉल होता. त्यामध्ये तुम्हाला पोट नियम्स वाचायला मिळाले असतील. अलीकडचं पुस्तक तसं MCAचं मला बघायला भेटलं नाही अजून. अर्थात 42 रूल तसेच आहे. दरम्यान इथं शेवटच्या चेंडूवर काय होतंय तर मला वाटतं काही धावा एक आणि मला वाटतं एक रनआउट. पण टोटल स्कोर होईल पहा. गणेश सरतापे आउट त्या ठिकाणी रनआउट स्वरूपात. आणि टोटल धावा झाल्या 111 करावे लागतील. 112 10 षटकामध्ये. आणि विनंती करावी की लगेचच फिल्डिंगला पण यायचं आहे. आणि ते मात्र टीम राजगड रायडर्स. तुमच्या अनमोल सौजन्याने श्रीमंत भैरवनाथ चषक 2025 झाले धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने प्रथम क्रमांकाचं सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, रोख रक्कम 61,000 रुपये देणारे माननीय विकास शेठ कांचन, माजी उपसरपंच कोलवडी साष्टे व माननीय पंकज भाऊ गायकवाड उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या अनमोल सौजन्याने श्रीमंत भैरवनाथ चषक 2025 झाले धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने द्वितीय क्रमांक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 51,000 रुपये देणारे माननीय अशोक सुदाम गायकवाड, चेअरमन शरद विद्युत कार्यकारी सोसायटी कोलवडी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की. तुफानी खेळ आमचा पाहुनी, काळीच तुमचे हादरणार. तुफानी खेळ आमचा पाहुनी, काळीच तुमचे हादरणार. मैदानात फक्त टीम राजगड रायडर्स धुरा उडवणार. श्रीमंत भैरवनाथ चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय योगेश नाना सातव, राजगड स्पोर्ट्स अकॅडमी, आदित्य एंटरप्राइजेस, माननीय मंगेश तात्या सातव, उपसरपंच आव्हाळवाडी, माननीय युवराज भैया कटके, प्रोप्रायटर कल्पतरू इन्फ्रा, राजगड रायडर. सोन्याची खाण इथं हाय सोन्याची खाण. थँक्यू डीजे. रायगड वर्सेस राजगड अशी लढाई. दरम्यान राजगड पहिल्यांदा बॅटिंग करून 111 धावा नोंदवल्या आणि रायगड रॉयल्सला 112चं टार्गेट दिलंय. बघितलं तर या ठिकाणी निश्चितच राजगड स्वराज्याची पहिली राजधानी छत्रपती शिवरायांनी निवडलेली होती आणि त्याच्यानंतर रायगडाला छत्रपती शिवरायांनी दुसरी राजधानी नंतर निवडलं. राज्याभिषेक 16 हा रायगडावरती पार पडलेला आपल्याला इतिहास माहीतच आहे. तुमच्या अनमोल सौजन्याने श्रीमंत भैरवनाथ चषक 2025 झाले धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने तृतीय क्रमांक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक, रोख रक्कम 41,000 रुपये देणारे माननीय तुषारप्पा सातव, प्रसिद्ध बैलगाडा मालक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद.
तुमच्या अनमोल सौजन्याने श्रीमंत भैरवनाथ चषक 2025 झाले धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने चतुर्थ क्रमांक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 31,000 रुपये देणारे माननीय रमेश पांडुरंग हरगुडे, संस्थापक कुबेर पतसंस्था यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तर दरम्यान या ठिकाणी बघा सलग तिसरा दिवस आजच्या आपल्या या या स्पर्धेसाठी निश्चित लाईव्ह जो थेट प्रक्षेपण होत आहे ते कृष्णा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून. पंच प्लीज चला. त्याचबरोबर या ठिकाणी सलग 3 दिवस आपण बघतोय कमेंट्रीसाठी आमच्या समेत मी स्वतः राज वाघमारे सर, पळशी तालुका पंढरपूर, आणि माझ्या समेत मिस्टर अजिंक्य भौड जे खोपोली जिल्हा रायगडहून, आणि आमच्या समेत स्कोरर सिद्धांत नितनवरे, आणि स्पर्धेसाठी संयोजन कमिटी आयोजन कमिटी म्हणून काम बघताना मिस्टर तेजस लांडगे, अवधूत भालसिंग, श्रीयुत अनिल पोफळे. चेडू द्या पंचांना प्लीज. श्रीयुत अनिल पोफळे, मिस्टर अँडी, महेश बाबू गायकवाड, मिस्टर शुभम भालसिंग, मिस्टर तुषार भालसिंग, मिस्टर वेदांत भालसिंग, मिस्टर गणेश गायकवाड, आणि सर्वच श्रीमंत भैरवनाथ कमिटी कोलवडी, तसंच माननीय अक्षय जगदाळे साहेब, आणि सर्व स्पर्धा स्पॉन्सर्स. निश्चितच तिसरा दिवस समापनाकडे चाललाय. शेवटच्या सामन्याचा शेवटचा डाव 112 करायचा आहे. या ठिकाणी पाहूया काय होणार, कसं होणार, परंतु जे काय होणार तसंच आमचे मिस्टर तेजस लांडगे सुद्धा आयोजन कमिटी सदस्यापैकी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांपैकी. तर हा रनचेस कसा होणार, काय होणार, कोण जिंकणार कोण हारणार हे सगळं काय आपण बघणार, परंतु ज्यांच्या मार्फत ऐकणार ते निश्चितच आमचे सहकारी समालोचक अजिंक्य. सध्या मात्र दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोनवर असणार आहे. जाऊया अजिंक्य भौड यांच्याकडे. हॅलो, प्रवीण नानानं जर या ठिकाणी सचिनला क्लीन बॉल केलं तर महेश बाबू यांच्याकडून 1,000चं बक्षीस. मला वाटतं मित्राचं बक्षीस मित्राला आलेलं आहे. चला पाहूया मित्र जिंकतील काय. जाऊया अजिंक्य भौड यांच्याकडे, आमचे साथी समालोचक. लाऊड अपील या ठिकाणी पंचांकडे केली जाते. राजगड रायडर्स आणि त्यांच्या विरोधात रायगड रॉयल्स या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. टॉस जिंकला होता रायगड टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी 111 धाबा जमवले होते आणि 112 धाबसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे ते राजगड रायडर्स टीमला. हा, राजगड रायडर्स टीमने 111 धाबा जमवल्यात आणि 112 धाबा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय ते रायगड रॉयल्स टीमला. डाबाला झाली सुरुवात. सलामीची जोडी दत्ता आणि त्याच्या सोबतीला सचिन हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईक वरती हे फलंदाज दत्ता समोरच्या दिशेमध्ये बी शेप मध्ये आपटका सेफली लँड होतोय. चेंडू 1 टप्प्या अखेर असं वाटलं होतं, परंतु ओव्हर द रोप बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. अगदी पॅरल स्ट्रोक होता समोरच्या दिशेमध्ये आणि जमिनीला समांतर हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धाबेच्या बरोबरीने 6 येतोय. स्वतः सिंह संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जात आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्याला केलंय पुल आणि पुल ठरतोय सक्सेसफुल. बॉल जाईल सीमा रेषा पार. धाबा मिळतील 6. येतोय षटकार.
फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. दिशा दिली या कव्हर वरून, एक्स्ट्रा कव्हर मध्ये नजाकत होती या फटक्यामध्ये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर केली. 4 धाबींसाठी येतोय चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. माननीय अशोक षटकदम, प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीने 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. दत्तात्रय नाना भालसिंग यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा येतोय हा बॅक टू बॅक लगातारचा 3रा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. राजगड संघाचा गोलंदाज होता प्रवीण हा गोलंदाज आणि त्याच्यावरती पूर्णपणे या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. रायगड टीमची सलामीची जोडी दत्ता आणि त्याच्या सोबतीला सचिन. सचिन अगदी नॉन स्ट्रायकर एंडवरती शांतपणे उभा होता, परंतु डावाला सुरुवात काय केली आहे, ग्रेट स्टार्ट केलंय ते दत्ता या फलंदाजानं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा त्याने कुठून काढल्यात. लक्ष होतं 112 धावसंख्येचा आणि त्यातील अध्यापक आपण पाहिलं 22 धावा या ठिकाणी कुठून काढल्यात. चांगले बॅटिंग, गुड बॅटिंग. येणारे 54 चेंडू आणि 90 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. न्यू बॉलर उमेश हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उमेश. या अगोदर प्रवीण थोडासा मागला ठरला, ज्यांना पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्ची केल्यात. रायगड संघाची बॅटिंग अगदी स्ट्रॉंग पाहायला मिळते. सचिन आणि त्याच्या सोबतीला खेळणारा दत्तानं 6 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा या ठिकाणी संघासाठी जमवल्यात. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह त्याचा पाहिला, तदनंतर पूलचा फटका पाहिला. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पूल केलं. त्या अगोदर विशेपमध्ये समोरचा फटका त्याचा पाहिला होता, परंतु या बलेस देखील देखना फटका. शॉर्ट फाईन लेग वरून लॉक लेग सीमारेषा क्लिअर केली जाते. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. माननीय अशोक षटकदम, प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीनं 26 धावा आहेत त्या धावफलकावरती. काय बॅटिंग चालू आहे, जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, वेगानं चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. हॅलो, 27 धावा धावफलकावरती. दुसरा चेंडूचा खेळ इथे संपलाय दुसऱ्या षटकातील. आणि चांगले बॅटिंग दत्ता आणि त्याच्या सोबतीला सचिन. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 खेळाडूंमधील तालमेल चांगलं आहे. यावेळेस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येईल. षटक क्रमांक 2ऱ्याला सुरुवात केली गोलंदाज उमेश या गोलंदाजानं. आणि पहिल्या चेंडूवरती सिंगलला प्राधान्य दिलं फलंदाज सचिन. दत्ता या फलंदाजाने, तदनंतर सचिन न चौकार लगावला दुसऱ्या चेंडूवरती. यावेळेस ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचाचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं धावफलक जाईल 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती. 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. रायगड टीमला अजूनही विजयासाठी गरज येणारे 51 चेंडू आणि 84 धावसंख्येची. फटका या ठिकाणी फसला होता. गलीमध्ये या फटक्याला खेचायचं होतं असं वाटलं होतं की हलक्या हातानं ब्रश
चेंडू करेल आणि चेंडू सीमारेषा गाठेल, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं चेंडूला अडवलं. नशिबाची साथ चांगली होती का चेंडू अगदी सेफली जमिनीवरती लँड झाला आणि तदनंतर आपण पाहतोय की विकेट गमावता गमावता बचावले दत्ता. पुन्हा एकदा हा चांगला फटका गोलीच्या वेगानं, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबांसाठी येतोय चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावा आहेत त्या धावफलकावरती. 49 चेंडू आणि 80 धावा संख्येची गरज आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पंचाचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावा संख्येवरती. 33 धावा धावफलकावरती. गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण की आपण पाहिलं तर 112 धावा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये हा फटका, एक धाव सहजरित्या कंप्लीट त्या ठिकाणी केली जाते. चांगली गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती. आणि या षटकामध्ये देखील आपण पाहिलं चांगलं षटक या ठिकाणी हाताला 12 धावा केवळ या षटकामध्ये खर्ची केल्या. बिनबाद चौथी ही स्थिती या मॅच मध्ये रायगड टीमची 112 धावा संख्येचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट होत आहे. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. 34 धावा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट होत आहे. ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी घेण्यात आलं होतं. अगदी छोटंसं ड्रिंक्स ब्रेक आपण त्या ठिकाणी पाहतो. अगदी खेळाडूंना लागलेली तहान, त्या ठिकाणी आपले अतिरिक्त खेळाडू असतात ते मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात आहेत आणि प्रत्येकाला आपण पाहतो. आणि हे पाणी महेश शेठ बाबू गायकवाड यांच्याकडून खऱ्या अर्थानं झेलसाठी गणेश यांच्यासाठी पारितोषिक लावण्यात येत आहे. जर त्यांनी झेल टिपला तर प्रत्येक झेलसाठी या ठिकाणी पारितोषिक देण्यात येईल. आणि ते पारितोषिक पटकावेल का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, कारण की क्षेत्ररक्षण करणं अगदी या मैदानावरती चांगली अगदी सोपी गोष्ट आहे क्षेत्ररक्षकासाठी. आणि उल्लेखनीय कामगिरी प्रत्येक क्षेत्ररक्षक करतोय. अगदी डाईव्ह लगावतात, कारण की खाली ग्रास असल्या कारणानं आपण पाहतोय त्या ठिकाणी डाईव्ह मागण्यामध्ये देखील बरेचसे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत आणि त्यांच्यासाठी देखील पारितोषिक या ठिकाणी लावण्यात येत आहे. पूर्ण टीमसाठी खऱ्या अर्थानं ते पारितोषिक असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फटका चांगला, उंचाई जास्त लंबाई कमी का, आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. झेलला कॅरी केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता उमेश आणि त्यांनी झेलला कॅरी केला आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो रायगड टीमला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. महेश गायकवाड यांच्याकडून प्रत्येक जेलसाठी कॅश प्राईज होतं आणि आता पहिलं जेल या ठिकाणी टिपलंय ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता उमेश कात्रे. या क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थानं ते जेल टिपलंय आणि त्या खेळाडूसाठी देखील पारितोषिक असेल. प्रत्येक गणेश जे क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये, त्यांनी जर जेल टिपला ना तर महेश बाबू गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज त्या खेळाडूला देण्यात येईल, त्या क्षेत्ररक्षकाला देण्यात येईल आणि प्रोत्साहित करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं महेश
गायकवाड यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे, कारण की त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी लागलं जातं आणि त्यांनी जसं पारितोषिक लावलं ना तशी पहिली विकेट या ठिकाणी गमावली रायगड टीमनं. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या पैकी तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि 35 धावा आहेत त्या धावफलकावरती. 37 धावा आहेत त्या धावफलकावरती. तुषारदादा गायकवाड यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत अभिजित दादा मदने आणि सौरभ दादा मदने या तीनही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आदरणीय तुषारदादा गायकवाड, तदनंतर सौरभ दादा मदने आणि अभिजित दादा मदने यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 38 धावा आहेत त्या धावफलकावरती. षटकातील अजूनही या तिसऱ्या ओव्हर मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलर तयार. पटका आबेमध्ये जेल होईल का? क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. स्टायलिशपणे पूर्णपणे स्वतःला जज केलं आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या रायगड टीमला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते गोलंदाज स्वप्नील या गोलंदाजाकडून, कारण की केवळ 4 धावा त्याने या षटकामध्ये खर्ची केल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केल्यात आणि राजगड टीमला जो पहिले ब्रेक थ्रो मिळवून देण्याचं काम या स्वप्नील या गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये केलंय. 111 धावा राजगड रायडर्स टीमनं पहिल्या 10 षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये जमवलं. त्याने द्वितीय सत्रामध्ये गरज होती. येणाऱ्या 10 षटकामध्ये ती एकूणच 112 या धावसंख्येची आणि रायगड संघ सध्या जाऊन पोहोचलाय तो 38 या धावसंख्येवरती. 2 बाद 38 ही स्थिती आहे ती रायगड रॉयल्स टीमची. बॅट्समन अभि गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य मिळतंय. सिंगलच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 39 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहे. येणारे 42 चेंडू आणि 73 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. नक्कीच या मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट पाहायला मिळेल. 1-2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यानं गोलंदाजी करणाऱ्या राजगड टीमनं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा राजगड टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल, परंतु त्यांच्या विरोधात रायगड टीमच्या या दोन्ही फलंदाजांनी चांगली पार्टनरशिप या ठिकाणी डेव्हलप केली, चांगली पार्टनरशिप जमवली आणि चांगल्या धावा जर त्यांनी या ठिकाणी जमवल्या तर या मॅच मध्ये 39 धावा आहेत त्या धावफलकावरती. येणाऱ्या 42 बॉलमध्ये 73 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या 42 बॉलमध्ये 73 धावसंख्येची गरज आहे. या धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. 10 षटकं अगदी मैदानाच्या आतमध्ये हे सगळे खेळाडू खेळतायत. त्यासाठी तुमचा सुरळीत व्यायाम, तदनंतर चांगलं पोषक असा आहार आणि क्रिकेटमध्ये असताना तुमची प्रॅक्टिस हे फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपण बघतो सगळे खेळाडू चांगला खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. सूरज हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. सूरज बालसिंग हा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडू या ठिकाणी त्याने डॉट बॉल टाकलाय. चांगली गोलंदाजी, सुरुवात गोलंदाजीला चांगली केली आहे ती सूरज बालसिंग या गोलंदाजानं. महेश बाबू गायकवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अभिच्या बॅट मधून येतोय हा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार.
षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते 45 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य या ठिकाणी देण्यात येत आहे. एकेरी धाबेला प्राधान्य मिळालं, धावफलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. 46 धाबा धावफलकावरती. या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. सूरज बालसिंग हा गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला चेंडू त्यानं डॉट बॉल टाकला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती त्याचे आक्रमण केलंय. पुन्हा एकदा फटका फसला होता त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती. 48 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. येणारे 38 चेंडू आणि 64 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. पुन्हा एकदा हा चांगला फटका. गॅप सिलेक्शन चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का, परंतु नाही. बॉल अगदी डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धाबींसाठी हा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. कॉंग्रॅच्युलेशन रायगड टीम. 50 अप या ठिकाणी होत आहे. धावसंख्येचा पाठलाग करत असताना 52 धावा धावफलकावरती. येणारे 37 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज आहे. 37 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज. पंचांकडे लावून अपील केली जात होती. LBW स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही असा उत्साह मैदानाच्या आतमध्ये दाखवला होता, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी असल्या कारणानं ती दाद त्या ठिकाणी फेटाळली. एकेरी धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता शेवटचे येणारे 36 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 59 धावसंख्येची. येणारे 36 चेंडू आणि 59 धावसंख्येची गरज आहे. आजचा 3रा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय. सोमवारच्या दिवसानिमित्त या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि आजचा बुधवारचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामधील ही शेवटची लढत राजगड रायडर्स आणि त्यांच्या विरोधात रायगड रॉयल्स या 2 संघादरम्यान. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्रीमंत भैरवनाथ चषक पर्व 2 मधील त्या सर्व गोडगुणीय आयोजकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बावन्न धाबा धाव फलकावरती. षटक क्रमांक 53 धाबा धाव फलकावरती आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहे. येणारे 36 चेंडू आणि 59 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 35 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 58 धावसंख्येची. 54 धावा आहेत त्या धाव फलकावरती. बॉलर तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव सध्या कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता, परंतु रोखलं फलंदाजांनी. अभि नॉन स्ट्रायकर एंडवरती आता स्ट्राईकवरती असेल महेशला चांगली कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल.
आणि पुन्हा एकदा चांगला फटका गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 56 या धावसंख्येवरती. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. चांगला पटका क्षेत्ररक्षक आहे आणि झेलला पकडला देखील जात आहे. आणि पुन्हा एकदा महेश बाबू गायकवाड यांच्याकडून पारितोषिक या खेळाडूला देण्यात येईल. आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या रायगड रॉयल्स टीमला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापक झुपक झापक झुपक या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर 32 बॉल मध्ये अजूनही 56 धावसंख्येची गरज आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 56 धावसंख्येची गरज आहे. इथून पुढे अजून एकाच 2 विकेट प्राप्त केल्याने थोडंसं दडपण बॅटिंग करणाऱ्या रायगड रॉयल्स टीमवरती येईल. परंतु राजगड टीमकडे थोडंसं दडपण आहे या मॅच मध्ये. त्यांना माहिती आहे की येणाऱ्या 32 बॉलमध्ये 56 धावसंख्येचं संरक्षण आपल्याला करायचं आहे. आणि नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मनोहर. नवीन फलंदाज मनोहर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आल्या आल्या प्रहार परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि अजून एक हादरा बॅटिंग करत असताना रायगड टीमला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू रिजे. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात गोलंदाज स्वप्नील उंद्रे या गोलंदाजानं. आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तो उभा आहे. आणि जर त्याने विकेट हॅट्रिक साध्य केली तर महेश बाबू गायकवाड आणि अनिल पोपले अँडी पोपले यांच्याकडून खऱ्या अर्थानं पारितोषिक 5,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी विकेट हॅट्रिकला देण्यात येईल. स्वप्नीला गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आहे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. अशोक कदम यांच्याकडून विकेट हॅट्रिक साध्य केली तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. पटका हवेमध्ये जेल होईल का असं वाटलं होतं की हॅट्रिक होईल परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. या चेंडूवरती धावा मिळतील एकूणच 2. आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 58 या धावसंख्येवरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 58 धाबा धावफलकावरती आहेत. येणारे 30 चेंडू आणि आता 54 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. गणेशांच्या आगमनालाच पैसे सोडू का चालू शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. येणारे शेवटचे आता 30 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 54 धावसंख्येची. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रवीण कुटे हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रवीण कुटे हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी आता इथून पुढे करावी लागेल. 30 मध्ये 54 धावसंख्येचा बचाव त्या ठिकाणी करायचा आहे परंतु पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑन साइट मध्ये हा फटका डिप्स मिडविकेटच्या दिशेनं चेंडूला वाटचाल केली होती. 1 धाव या चेंडूवरती मिळतीये आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते
59 या धावसंख्येवरती 4 बाद 59 ही स्थिती आहे या मॅच मध्ये रायगड रॉयल्स टीमची. आणि अजूनही विजयासाठी गरज आहे येणारे 29 चेंडू आणि 53 धावसंख्येची. निर्णायकारक शेवटचे 29 चेंडू आणि 53 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. राजगड रायडर्स संघ या मॅच मध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा फटका अगदी चांगला आहे. डोपे टेकले होते, गुडघ्याला अगदी टेकला आणि तदनंतर ऑन साइट मध्ये हा फटका डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय. हा षटकार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. या षटकाराच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 65 या धावसंख्येवरती. 65 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. 65 धावा धावफलकावरती. 6व्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा खेळ इथून संपुष्टात येत आहे. आता शेवटचे 28 बॉल आणि 47 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 28 चेंडू आणि 47 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉलर तयार आणि पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आमचे बंटी त्या ठिकाणी होते, ते बचावले आणि येतोय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 71 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 27 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 41 धावसंख्येची. अजय मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने आक्रमणाला सुरुवात केली आणि संघाचा स्वतः संघ मालक आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण सातत्यपूर्वक या ठिकाणी पाहतोय. चांगली बॅटिंग अजय उंद्रे या बॅटरकडून ऑन स्ट्राईक वरती आहे. या षटकातील आता पुन्हा एकदा अगदी स्क्वेअरकटचा पटका त्या ठिकाणी खेचायचा होता. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला धाडायचं होतं सीमारेषा पलीकडे, परंतु समीकरण आता बदलेल. शेवटचे 26 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 41 धावसंख्येची. आणि 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय अजय यांच्या बॅट मधून हा चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम, प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतो आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 75 या धावसंख्येवरती. 112 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता रायगड रॉयल्स टीमला आणि जी दमदार सुरुवात केली होती त्या सुरुवातीतलं सातत्य टिकून ठेवतोय फलंदाज अजय. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला जणू काय अगदी पवेलियन मधून हा फलंदाज सेट होऊन आलाय आणि तशी फलंदाजी त्याची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील त्यांनी हल्ला बोल क्रिकेट, बॉलवरती आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पार, धाबा मिळतील 6 आणि येतोय दर्जेदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार, अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. थँक्यू. येणारे 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. शेवटचे निर्णयकारक 24 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. 81 धावा आहेत त्या धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सिद्धांत हा गोलंदाजी मार्कवरती येतोय.
सिद्धांत हा गोलंदाज बॅटिंग पॉवर प्ले आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलाय 7व्या षटकामध्ये आणि इथून पुढे आता येणारे 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक दिवशी शेवटची मॅच ही अटीतटीची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं, कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील तेच चित्र. 24 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे आणि आक्रमण जर इथं केलं तर या धावसंख्येचं पाठलाग होणं जास्त अवघड नसेल. आणि या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल राजगड रायडर्स टीमला तर चांगली टिचून मारा या ठिकाणी करावा लागेल. भेदकता आपल्या गोलंदाजीमधून असणारी भेदकता या ठिकाणी दाखवावी लागेल. आपला गोलंदाजीमधून अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजी वरती असताना नियंत्रण या ठिकाणी दाखवावं लागेल. परंतु आधीच दुष्काळ आणि त्यात हा 13वा महिना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे 24 चेंडू आणि या विजयासाठी गरज आहे ती 30 या धावसंख्येची. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी या चेंडूवरती कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 84 या धावसंख्येवरती. जिथे गरज होती 24 बॉलमध्ये 30 या धावसंख्येची, ते समीकरण आता बदलेल. 23 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट झाला तर विकेट मिळण्याची शक्यता होते, परंतु त्या ठिकाणी धाव घेतली जात नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 85 या धावसंख्येवरती. शेवटचे 22 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 27 धावसंख्येची. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सिद्धांत या गोलंदाजाकडून पहिला चेंडू त्याने खराब टाकला होता, व्हाईट बॉल टाकला होता, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी. हा पटका चांगला आहे. कव्हर वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये नजाकत होती या पटक्यामध्ये. बॉल जाईल सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. येतोय दर्जेदार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेटकदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. 21 चेंडू मध्ये आता 23 धावसंख्येची गरज आहे. अजय उंद्रे संघाचे संघ मालक आहेत आणि संघासाठी अगदी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची स्फोटक इनिंग या ठिकाणी खेळण्यात येते अजय उंद्रे या खेळाडूकडून आणि संघाला अगदी सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. जिथे गरज होती 21 चेंडू मध्ये 20 चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू अगदी सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धाबींसाठी येतोय. पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेटकदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. शेवटचे 19 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. रन बॉल ही मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. धाबा जमून अगदी सोपं बनलंय ते रायगड रॉयल्स टीमला, परंतु यावेळेस आक्रमण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूच्या खाली येतोय आणि महत्वाची विकेट अजय उंद्रे होईल या चेंडूवरती झेलबाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. थँक्यू सो मच. शेवटचे आता 18 चेंडू आणि 19 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 93 धावा धावफलकावरती. 5 विकेट या ठिकाणी गमावल्यात रायगड रॉयल्स टीमनं या मॅचमध्ये. आणि आता राजगड रायडर टीमला इथून पुढे जर विजय संपादित करायचा असेल तर गोलंदाजी अगदी चांगली करावी लागेल. प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकावा लागेल. क्रिकेट असं म्हटलं जातं की चांगल्या नखं चाकण्यास भाग पाडणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि नेल बाईट घेताना आपण कित्येकदा पाहिलं, कित्येक खेळाडूंना, कित्येक संघ मालकांना. परंतु या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये जर 19 धावा वाचवायच्या असतील तर तुमच्यामधील असणारी गुणवत्ता, तुमच्यामधील असणारा क्लास,
तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं असेल. शेवटचे निर्णायक 18 बॉल 19 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. गणेश गायकवाड गणेश आहे ना, उमेश तयार आहे. चांगला फटका नजाकत होती या फटक्यामध्ये. पुन्हा एकदा गल्लीमधून तडम्यान सीमारेषा क्लिअर केली. 4 धाबींसाठी येतोय हा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेठ कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. येतोय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं 97 धाबा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे 17 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक शेवटचे 17 चेंडू आणि 15 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मोठा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क करू दिला नाही उमेश या गोलंदाजानं. आणि आता शेवटचे निर्णायक या षटकातील अजूनही 16 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला स्टेट हिट आणि अगदी बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. आमच्या कॅमेरामनच्या भेटीला गेला होता. येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक Thank you, DJ. षटकार. 103 धाबा आहेत त्या धावफलकावरती. 16 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फटका आबेमध्ये झेल होण्याची संधी आहे आणि झेलला कॅरी केलं जात आहे. शेवटचे आता निर्णायक 15 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. 103 धावा आहेत त्या धावफलकावरती आणि विकेट देखील या ठिकाणी गमावली जाते. 15 चेंडू आणि आता चौदा चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची. नवीन बॅट्समन अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फटका फसलाय हवेमध्ये. झेलला पुन्हा एकदा कॅरी केलं जाईल आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या रायगड रॉयल्स टीमला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झुपूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. आत विकेट या ठिकाणी गमावल्यात रायगड रॉयल्स टीमनं. रॉयलिटी जी आहे ना रायगड रॉयल्स टीमची ती अगदी आघाडीच्या फलंदाजांना दाखवली आहे. परंतु उर्वरित येणाऱ्या फलंदाजांना अगदी पूर्णपणे अपयश पदरी पडलं जात आहे. आता शेवटचे येणारे निर्णायक चेंडू शिल्लक असतील ते 13 आणि विजयासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा आहे गोलंदाज उमेश. शेवटचे निर्णायक आता 13 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. एक धाव पुन्हा एकदा चेंडूवरती मिळायला जाईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 8 या धावसंख्येची. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली.
शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ती 8 या धावसंख्येची. 103 धावा आहेत त्या धावफलकावरती. रायगड टीमला या मॅचमध्ये जिंकायचं असेल ना तर जरूर या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करावे लागेल. 12 बॉलमध्ये 8 धावा या तुम्हाला कराव्याच लागतील. परंतु त्यांच्या विरोधात जो राजगड संघ आहे, राजगड रायडर्स, त्या संघाला जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्हाला 8 धावसंख्येचा बचाव मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 7 विकेट जरूर गमावलेत रायगड रॉयल्स टीमनं. शेवटचे निर्णायकारक 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज गणेश उमेश. फटका चांगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार, चेंडू होईल फरार, मिळतील चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटच्या 11 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. आता रायगड रॉयल्स संघाची बाजू असं वाटतंय बलकट बनताना, परंतु पुन्हा एकदा आता शेवटचे 10 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गणेश गायकवाड जो फलंदाज आहे ना तो अगदी एक धाकड फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिले कालच्या दिवसामध्ये आणि विकेट अगदी ठेवून मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु हा चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ जाईल. जातोय का चेंडू सीमारेषा पलीकडे, परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, धावा मिळतील एकूणच 3 आणि आता शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 1 धावेची. ओके 9 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला, विजय स्ट्रोक आणि या मॅच मध्ये विजय संपादित केलाय ते पंच. धावा किती आहेत? 4 आणि विजयी फटका या ठिकाणी पाहायला मिळाला रायगड रॉयल्स टीमच्या फलंदाज गणेश गायकवाड कडून आणि 100